काय ग, तुला एक प्रश्न विचारू का? विचार ना बिंदास. तू आजपर्यंत काय कमावलेस आयुष्यामध्ये? म्हणजे तुला डायरेक्ट सॅलरी विचारायची आहे की नेमकं काय विचारायचं आहे तुला? अगं सॅलरी नव्हे, म्हणजे तू पूर्ण तुझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात काय काय कमावलंयस, काय काय मिळवलंयस, काय अचीव केलंयस? अच्छा असं होय. तर अचीव केलं म्हणजे बघ, आतापर्यंत मी चांगली खाते पिते कमावते, माझी हेल्थ चांगली आहे. मी दररोज काय म्हणतात ते 2 रेस्टॉरंटमध्ये जाते खायला, वेगवेगळे डिश ट्राय करायला. परत कधी मी कुठेही फिरायला जाऊ शकते, एवढा बँक बॅलन्स मी माझा ठेवलेला आहे. परत जर मला काही हेल्थ नीड लागली किंवा माझ्या घरच्यांना काही आजार पाजार झाले तर माझ्याकडे सेविंग्स आहे, जेणेकरून मी त्यांना मदत करू शकते. हे मी आतापर्यंत अचीव केलं. शी, याला तू अचीवमेंट म्हणतेस? अगं, जोपर्यंत तू दुसऱ्यांच्या कामी येत नाहीस किंवा जोपर्यंत तू दुसऱ्यांना मदत करत नाहीस तोपर्यंत तू काहीच अचीव केलं नाही आहेस. कोणत्या जगात वावरतेस तू आणि कोणता फॉर्म्युला वापरतेस तू हा अचीवमेंटचा? तू फुसकी आहेस पूर्ण. म्हणजे आता मी माझ्या फॅमिलीचा पण विचार नको करू का? अगं तसं नाही, पण तू कमावतेस ती चांगलीच गोष्ट आहे, तुझ्या पायावर उभी आहेस ती चांगलीच गोष्ट आहे. पण जे आजूबाजूला घडतं आहे, ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, त्यांना तू जाऊन कधीच मदत करत नाहीस का? म्हणजे तुला असं वाटत नाही की आपण त्यांना द्यावं, जे गरीब आहेत, भुकेलेले आहेत, प्यासे आहेत, तहानलेले आहेत, त्यांना मदत करावी? अरे हो रे, असा विचार तर मी कधीच नाही केला. किंवा जर द्यायचे जरी झाले असतील तर मी जे आपल्या दारापाशी किंवा गाडी चालवताना वगैरे भिकारी वगैरे नाही आहेत, तर त्यांना मी असे 5,000 रुपये वगैरे देते. पण एवढं मोठं डोनेशन कधीच नाही मी दिलंय. म्हणजे तू तुझ्या जिंदगीवर काहीच नाही केलं आहेस, तू तुझं आयुष्य बर्बाद आहे. म्हणजे तू अक्षरशः पृथ्वीवरचं ओझं आहेस, ओझं. पृथ्वीवर एवढे सर्व सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि तू आपल्याच धुंदीत नाचतेस. म्हणजे रोज 2 रेस्टॉरंटमध्ये खायला जातेस. म्हणजे काय तू रिच किंवा लक्झरियस लाईफचा एन्जॉयमेंट करतेस असं नाही आहे. तू तुझा फक्त स्वार्थ बघतेस. बघ बाबा, मला काय आहे, म्हणजे जसं आपण करतो तसंच आपल्याला परत मिळतो. बघ बाई. हां म्हणजे याच्यामध्ये माझी स्वार्थी वृत्ती तर झालीच, मी स्वतःचाच विचार करते. पण आता माझ्या हळूहळू ध्यानात येत आहे की तू काय म्हणायचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी एवढी धडधाकट आहे, हेल्दी आहे, पैशाने चांगली कमावती वगैरे आहे, तर मी म्हणजे थोडाफार दुसऱ्यांना सुद्धा सपोर्ट केला पाहिजे, दुसऱ्यांना सुद्धा मदत केली पाहिजे, जेणेकरून माझ्या चांगल्या कामात किंवा माझ्या पुण्याईमध्ये भर पडेल, बरोबर? आणि त्याचे इन रिटर्न्स, गुड रिटर्न्स चांगले मिळतील मला. बघ, म्हणजे याच्यामध्ये पण तू स्वार्थ बघतेस. नाही, पण एका अर्थी तू जे म्हणतेस ते बरोबरच आहे, पण चांगली कामं केली तरच आपल्याला फायदा मिळतो. आणि हा एक प्रकारचा स्वार्थच आहे. कारण बघ, मी जर चांगलं केलं नाही तर माझ्या बरोबर किंवा माझ्या फॅमिली मेंबर्ससोबत वाईट होणारच. तर मला जर माझं चांगलं व्हायचं हवं असेल तर ऑब्वियस आहे ना की मला पण चांगलंच करावं लागेल. तर मी कोणाचं वाईट केलं, मी कोणाबरोबर दुष्कृत्य केलं तर माझ्याबरोबर ऑब्वियसली कधी ना कधी, कुठे ना कुठे आणि कोणासोबतही काही वाईट होऊ शकतं, बरोबर ना? हो, आता माझ्या ध्यानात येत आहे हळूहळू. बरोबर बरोबर. मग काय, आजकाल लोकांना ना असे डोस पाजल्याशिवाय कळतच नाही काही.
म्हणजे त्यांना नुसतं वाटतं की आपण मस्त मजेत चाललो आहे, म्हणजे जग पण मजेतच चाललं आहे. जगात काहीच फिकीर नावाची गोष्टच नाही आहे. आता आपण नाही सांगणार तर कोण सांगणार? आपल्याला इन्फ्लुअन्स वाढवावा लागेल ना. बरोबर आहे वाढव तू तुझा इन्फ्लुअन्स खरंच वाढव आणि नक्कीच प्रयत्न कर मी पण तुझ्या सोबत हळूहळू येण्याचा प्रयत्न करेन. आता बघ माझ्या पूर्वीच्या आयुष्यात मी एकही डोनेशन केलं नाही आहे पण या पुढच्या महिन्यापासून मी नक्कीच प्रयत्न करेन की माझ्याकडून काही ना काही कोणाला तरी दिलं गेलं जाईल. आता केलीस की नाही मुत्याची गोष्ट,